लॉर्ड, आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करत आहे, जी नव्या करारावर आधारित आहे आणि जिचं नाव आहे न संपणारी कथा, द स्टोरी दॅट नेवर एंड्स. आणि हे संदेश नव्या करारातल्या प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकावर आधारित आहे. द स्टोरी दॅट नेवर एंड्स, दॅट इज द टायटल ऑफ दिस सिरीज. आणि आजचा विषय आहे ख्रिस्ताचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे. ख्रिस्ताचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे. फिनिशिंग आवर लॉर्ड्स अनफिनिश्ड वर्क. आता प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक 4 शुभवर्तमानानंतर आणि जे मंडळीला लिहिलेले पत्र आहे त्याच्यामध्ये आहेत. प्रेषितांची कृत्ये हे प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आणि तो स्वर्गात गेल्यानंतर शिष्यांना जी त्याने आज्ञा दिलेली होती की संपूर्ण जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा, तो स्वर्गात गेल्यानंतर काय झालं, त्याच्या शिष्यांनी कसं कार्य केलं, चर्च कसं सुरू झालं, चर्च म्हणजे काय, चर्च काय असतं काय नसतं, हे ह्या पुस्तकात आपल्याला आढळतं. आणि म्हणून मला असं वाटलं की सध्या चर्चबद्दल काही गोष्टी क्लिअर करणं वचनातून हे गरजेचं आहे, सांगण्यापेक्षा की असं करू नका तसं करा, है ना, ते वचनातून क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा नमुना, हे पॅटर्न आपल्याला शास्त्रात आढळतं की मी असं म्हणतो, ब्रदर असं म्हणतात, मुद्दाम आम्हाला म्हणतात, असं न वाटता की वचनातून की चर्च काय असतं, कसं होतं, कसं असलं पाहिजे, कशासाठी असतं, हे सर्व आपल्याला ह्या पुस्तकात आढळतं. आणि म्हणून हे पहिलंच व्हॉल्यूम आहे चर्च हिस्ट्रीबद्दल, मंडळीचा इतिहास. पहिले 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं कार्य आहे, त्याचा जन्म, त्याचं सेवा कार्य, त्याचं मरण पुनरुत्थान. पण प्रेषितांच्या कृत्येमध्ये त्याचं स्वर्गारोहण आणि नंतर शिष्यांनी ते कार्य कसं केलं, इतिहासात आत्तापर्यंत कसं सुरू राहिलं, हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला या पुस्तकामध्ये मंडळीचा जन्म, चर्चची सुरुवात पाहायला मिळते. चर्चच्या सुरुवातीपासून जी पेंटेकॉस्टच्या दिवशी झाली, तर प्रेषित पाऊल ज्यावेळेस रोमच्या जेलमध्ये बंद होता, तुरुंगात टाकण्यात आला, तोपर्यंत म्हणजे ह्या पुस्तकामध्ये 30 वर्षाचा इतिहास आहे. 30 इयर्स पिरियड. प्रेषितांचे कृत्ये ह्या पुस्तकात 30 वर्षाचा कालावधी आपल्याला आढळतो की चर्च कसं जन्मलं, चर्चची सुरुवात कशी झाली, कसं वाढलं आणि कसं इतर देशांमध्ये जाती धर्माच्या भाषेच्या लोकांमध्ये ते पांगलं गेलं. तसंच ह्या पुस्तकामध्ये आपल्याला पेत्राची सेवा आढळते सुरुवातीला, आणि त्यानंतर उरलेल्या भागामध्ये प्रेषित पाऊलाचं सेवा कार्य आहे. प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि याचं पहिलं वचन ॲक्ट्स चॅप्टर 1 वर्स 1. हे थिओफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास शिकवायस आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ लिहिला. आता हा मी कोण? प्रेषितांच्या कृत्येचं लेखक कोण? ज्या रीतीने आपण पहिलं आणि दुसरं वचन या ठिकाणी वाचतो, त्याच रीतीने आपण लूक शुभवर्तमानाची सुरुवात पाहतो. शास्त्राने शास्त्राचा उलगडा होतो. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. आणि या ठिकाणी आपल्याला समजतं की प्रेषितांचे कृत्येचं पुस्तक लिहिणारा लेखक कोण. लूक 1.
आणि लूक शुभवर्तमान कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? लूक शुभवर्तमान कोणी लिहिलं? लूकानेच लिहिलेलं आहे. किती सोपा प्रश्न. लूक शुभवर्तमान कोणी लिहिलं? आमच्यामध्ये ज्या गोष्टी संबंधाने पूर्ण खात्री झालेली आहे त्या आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक होते. आता वचन 3, लूक 1 आणि वचन 3 सर्वांनी शास्त्रात पाहायचं आहे. यास्तव थिओफिला महाराज, मलाही वाटते की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध करून त्या आपणाला अनुक्रमे लिहाव्या. या ठिकाणी पण थिओफिला या महाराजाला किंवा या अधिकाऱ्याला उल्लेख केलेला आहे आणि प्रेषितांच्या कृत्येमध्ये सुद्धा आपण वाचतो. म्हणजेच याच्यावरून आपल्याला सिद्ध होतं की प्रेषितांचे कृत्य हे लूकने लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. शास्त्राने शास्त्राचा उलगडा होतो आणि ह्या पुस्तकामध्ये आपल्याला शिष्य होणे, शिष्य करणे, सुवार्ता कार्य, मंडळीचं कार्य, मंडळीचं अस्तित्व, मंडळी कशासाठी असते, हे सर्व गोष्टी आपल्याला प्रेषितांच्या कृत्यात आढळतात. तर याचा लेखक कोण आहे? लूक. आणि कोणाला उद्देशून दिलेला आहे? थिओफिला महाराज. आता थिओफिला कोण होता? तर इतिहासात असं सांगितलेलं आहे की थिओफिला हा एक रोमन अधिकारी होता, जो यहुदी नव्हता, वेगळ्या जाती धर्माचा होता, पण नंतर जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य झाला तो मोठ्या पदावर होता रोमन गव्हर्नमेंटमध्ये. आणि लूक कोण होता? हे कलसेकरास पत्र याचा 4थ्या अध्यायाच्या 14व्या वचनात लिहिलेलं आहे. फक्त नोट डाऊन करा की लूक हा वैद्य होता. कलसे 4:14 म्हणजे डॉक्टर होता. आणि लूक हा एकच विधर्मी आहे, शास्त्राचा लेखक. शास्त्राच्या जुन्या आणि नव्या कराचे सर्व लेखक यहुदी आहेत, इकडे ऐका. पण एकच विधर्मी माणूस आहे की ज्याने 2 पुस्तकं शास्त्राची लिहिली आणि तो म्हणजे डॉक्टर लूक. कलसे 4:14 मध्ये सांगितले की तो एक डॉक्टर होता. आणि मग तो म्हणतो दुसऱ्या वचनामध्ये प्रेषितांची कृत्ये 1 आणि 2 की त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ लिहिला. आणि पहिला ग्रंथ म्हणजे कोणता? लूक शुभवर्तमान. आणि दुसरा ग्रंथ कोणता? प्रेषितांची कृत्ये. क्लिअर? समजलं तर काहीतरी म्हणा, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि ऐकत आहात. आणि तो काय म्हणतो की जे जे करावयास व शिकवायस आरंभिले होते. दुसरं वचन बघा, प्रेषितांची कृत्ये 1 आणि 2. त्या दिवसापर्यंत त्याने म्हणजे प्रभू येशूने जे जे करावयास शिकवायस आरंभिले होते. सुरुवात केली होती. प्रभू येशूने जे करायला सुरुवात केली आणि त्याने काय केलं हे शुभवर्तमानात आहे. त्याविषयी मी पहिला ग्रंथ लिहिला, लूक शुभवर्तमान लिहिलं की प्रभू येशूचा जन्म कसा झाला, त्याने काय शिकवलं, त्याचं मरण, पुनरुत्थान वगैरे. शास्त्रात लक्ष द्यायचं आहे, हरवून जायचं नाही, इकडे तिकडे पाहायचं नाही. त्या सर्वाविषयी मी पहिला ग्रंथ लिहिला म्हणजे लूक शुभवर्तमान लिहिलं. आता आणि हे सर्व तो म्हणतो पहिल्या वचनामध्ये की पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा सांगितल्यानंतर तो वर घेतला गेला. म्हणजे वर घेतला जाण्यापूर्वी, स्वर्गारोहणापूर्वी सुद्धा प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना काही गोष्टी शिकवल्या. आपण काय बोलत आहोत? चर्च हिस्ट्री 2022 मध्ये आहोत. जगात वेगवेगळे चर्च आहेत, वेगवेगळे डिनॉमिनेशन. पण याची सुरुवात कशी झाली? चर्च काय असतं काय नसतं शास्त्राप्रमाणे
2000 वर्षामध्ये काय घडलं याची सुरुवात आपण पाहतो. म्हणजे आपण शास्त्राप्रमाणेचं चर्च आहोत का, लोक आहोत का, हे आपल्याला समजतं. आपण कोणासारखे आहोत हा विषय नाही, आपण कोणाशी तुलना करतो हा विषय नाही, तर वचनाप्रमाणे आपण आहोत का हे महत्त्वाचं. आमेन. कोण काय करतं याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, पण वचन सांगितलं त्याच्याप्रमाणे आपण करतोय की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तो म्हणतो की पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर. प्रेषितांच्या कृत्येमध्ये आपण पाहतो 2 महत्त्वाच्या गोष्टी. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गात घेतलं जाणं आणि पवित्र आत्म्याचं आगमन, जगामध्ये आगमन. प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्यापूर्वी देव जो पित्याचा काळ होता जुन्या काळामध्ये, नंतर पुत्र जगात आला, पुत्राचा काळ, तो स्वर्गात गेला, पवित्र आत्मा जगात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंत पवित्र आत्म्याचा काळ सुरू. आणि म्हणून हे समजणं गरजेचं आहे. कोणत्या पुस्तकाचा विषय काय, जसं आपण शाळेमध्ये म्हणतो इतिहासाचं पुस्तक, भूगोलाचं पुस्तक, प्रत्येक पुस्तकाचा विषय असतो, तसं शास्त्रातल्या 66 पुस्तकांचा एक एक विषय आहे. आणि म्हणून कोणी पण वेड्यासारखे कुठूनही वाचतात, कोणतंही वचन घेऊन पळतात, हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक पुस्तकाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक पुस्तक एकमेकाशी कनेक्टेड आहे. आणि ते पूर्ण प्रगतीकरण कळलं तर आपल्याला कळतं की देव कोण, त्याने काय केलं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने कुठून सुरू झालं, कुठं चाललेलं आहोत, सध्या काय होतं, हे पूर्ण पिक्चर क्लिअर होतं. नाही तर आपण लोकांसारखं म्हणतो की काय माहीत आता काय होणार आहे. काय आपल्याला तसं म्हणण्याची गरज नाही. काय होणार आहे, काय होत आहे, हे देवाने त्याच्या वचनात क्लिअर केलेलं आहे. तर प्रेषितांच्या कृत्येमध्ये प्रभू येशूचं स्वर्गारोहण आणि पवित्र आत्म्याचं आगमन या 2 महत्त्वाच्या घटना आहेत. व प्रश्न असा आहे की ख्रिस्ताचं कार्य पूर्ण झालं की नाही. त्याने वधस्तंभावर एक शब्द असा म्हटला, पूर्ण झाले. म्हणजे काय पूर्ण झाले? अनादी काळापासून, जगस्थापनेपासून माणसाच्या तारणाच्यासाठी देवाने केलेली योजना की माणसाच्या पापाबद्दल माणसाला शिक्षा देऊन जग बुडवायचं नाही, नष्ट करायचं नाही, तर आपला पुत्र मनुष्य रूपाने जगात पाठवून त्याला माणसाच्या पापाची शिक्षा द्यायची, त्याला शिक्षा भोगायला लावायची, त्याच्यावर पाप लादायचे आणि जो माणूस त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला नीतिमान ठरवून स्वतःकडे आत घ्यायचं. ही योजना पूर्ण झाली. म्हणजे ज्यावेळेस सांगितलं आहे की पूर्ण झाले, प्रभू येशू ख्रिस्ताने काय पूर्ण केलं? तारणाचं कार्य पूर्ण केलं. पण काय पूर्ण नाही झालं, काय पूर्ण होणं बाकी आहे, काय अपूर्ण राहिलं, की ते जे त्याने केलं ते संपूर्ण जगाला, प्रत्येक देशाला, जाती धर्म, प्रत्येक व्यक्तीला कळणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावर प्रत्येकाचं जीवन मरण, स्वर्ग नरक अवलंबून आहे, अनंत काळाचं भवितव्य अवलंबून आहे. हे कार्य अपूर्ण राहिले आणि हे अपूर्ण कार्य शिष्यांना पूर्ण करायला सांगितलं. त्याने तारणाचं पूर्ण कार्य पूर्ण केलं वधस्तंभावर, पण जे केलेलं आहे हे जगाला सांगणं, हे कार्य शिष्यांना पूर्ण करायचं. म्हणून आपला विषय आहे ख्रिस्ताचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे. आजच्या संदेशाचा विषय फिनिशिंग क्राइस्ट अनफिनिश्ड वर्क. आता ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्यांनी जे शिकवायस आरंभिले, आरंभ केला, तो आरंभ शुभवर्तमानात आहे. पण नंतर शिष्यांनी कसं ते कार्य पुढं सुरू ठेवलं हे प्रेषितांच्या कृत्येमध्ये आहे. नाही समजलं, परत एकदा रिपीट करतो. आरंभ प्रभू येशूने त्याच्या कार्याचा जो केला आणि ते तारणाचं कार्य पूर्ण केलं ते शुभवर्तमानात आहे. आणि तो वर गेल्यानंतर शिष्यांनी जे कार्य पुढं सुरू ठेवलं ते प्रेषितांच्या कृत्येमध्ये.
आणि प्रेषितांचे कृत्याचे पुस्तकाचा शेवटचा अध्यायाचं शेवटचं वचन जर आपण वाचलं तर अचानक ते पुस्तक संपतं, जर तुम्ही वाचलं असेल. आणि आपल्याला वाटतं की तू काय झालं, अचानक मध्येच संपलेलं आहे. ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना कळतं मी काय बोलतो. असं वाटतं की ते पुस्तक अर्धवट राहिलेलं आहे. आणि म्हणून ह्या सिरीजचं नाव आहे द स्टोरी दॅट नेवर एंड्स, न संपणारी कथा. या संदेश मालिकेचं ती कथा पहिल्या काळात सुरू झाली, पहिल्या शतकात, आणि 2000 वर्षापासून ते कार्य सुरू होते आजपर्यंत. ते अजूनही संपेल नाही. जगात सुवार्ता कार्य, न संपणारी कथा. परंतु हे कार्य पूर्ण करण्यासाठी ते शिष्यांना तयार करणं गरजेचं आहे. कारण ते इतके घाबरलेले होते समाजापुढे, गव्हर्नमेंटपुढे, की त्या वधस्तंभावर ज्यावेळेस तो मारला गेला, योहानाशिवाय एकही माणूस नव्हता. माणसासारखे माणसं, पण एकही पुरुष त्या ठिकाणी नव्हता, पण बायका होत्या. किती विशेष आहे. सगळे घाबरून घरात बसलेले होते. मग अशा घाबरट लोकांवर ही जबाबदारी जगाच्या सुवार्ता कार्याची टाकून कशी पूर्ण होईल? असे घाबरट भित्रट लोक कसं काही जगात जाऊन धाडसाने सांगतील की येशू ख्रिस्त तुमचा तारणारा आहे आणि पश्चाताप सांगू शकतील का? नाही. म्हणून त्यांना तयार करणं, त्यांना शिकवणं, त्यांना त्याच्यासाठी लायक करणं गरजेचं होतं. त्यांची भीती घालून त्यांची खात्री देणं की तो त्यांच्याबरोबर आहे, सदोदित राहील, ते कार्य करण्यासाठी त्यांना दैवी सामर्थ्य देणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून आपण वाचतो याच्यानंतर पुढे की 7 गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांसाठी केल्या आणि त्यांना जगाच्या सुवार्तेच्या कार्यासाठी तयार केलं. 7 things that the Lord did to prepare his disciples for their work. शिष्यांना तयार कसं केलं? आता आपल्याला माहीत आहे की बहुतांश शिष्य हे अडाणी होते, मासे धरणारे होते, रफटफ लोक होते, कधी काही बोलणारे होते, आणि असे ओबडधोबड लोक त्यांनी निवडलेले होते. सर्व टाईपचे होते. कोणी शांत होते योनासारखे, कोणी बडबड बोलणारे होते पेत्रासारखे, कोणी कसे होते, सगळे व्हरायटी होते. आता अशा लोकांच्या भरोशावर की जे जैगिकदृष्ट्या कोणतंही क्वालिफिकेशन नव्हतं, चांगले संस्कार नव्हते, शिक्षण नव्हतं, धार्मिक घराणं नव्हतं, कोणतंच नव्हतं, आणि किती मोठं चॅलेंज होतं की अशांच्या भरोशावर सोडून हे कार्य सोडून स्वर्गात निघून जायचं. हे जर फेल गेले तर कार्य फेल आहे. म्हणून यांनी यशस्वी होणं, सक्सेस होणं फार गरजेचं होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने 7 गोष्टी केलेल्या आहेत जे ह्या अध्यायात सांगितलेल्या आहेत आणि त्यांना तयार केला. आणि त्या 7 गोष्टी कोणत्या, त्यापैकी काही आपण पाहणार आहोत वेळेअभावी. पहिली गोष्ट जी आपण वाचतो प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि याच्या 1 पहिल्या आणि 2ऱ्या वचनामध्ये की त्याने वचन 3 वचन 1 अध्यायाचा, मरण सोसल्यानंतरही त्याने पुष्कळ प्रमाणाने आपल्याला जिवंत आहे असे दाखविले आणि 40 दिवसापर्यंत त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. 40 दिवस तो जगात राहिला आणि मग तो वर स्वर्गात घेतला गेला. गुड फ्रायडे झालेला आहे, ईस्टर झालेला आहे, सर्व लोक विसरले पण आहेत आणि काही जण तर डायरेक्ट आता नाताळालाच भेटणार आहेत. परंतु त्याच्यानंतर काय झालं, ईस्टर नंतर काय झालं हे फार थोड्या लोकांना माहिती आहे की 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त जगात राहिला आणि हे 40 दिवस तो जगात होता. याच्यावर रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट चर्चने
ही प्रथा सुरू केली की 40 दिवस माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा जगात असतो आणि म्हणून 40वा दिवस करायचा. पण ही कल्पना शास्त्राला धरून नाही आहे. क्षमा करा जर कोणी असं ऐकत असेल, कॅथलिक प्रोटेस्टंट असतील, तर शास्त्राला ह्याचा कोणताही आधार नाही. हे कालांतराने शत्रूने म्हणजे सैतानाने शास्त्रामध्ये देवाच्या वाचात मिक्स केलेल्या रूढी परंपरा आहेत. जसं मदर्स डे किंवा मातृडे हा नंतर आलेला आहे. ज्यावेळेस ओरिजिनल चर्च तयार झालं, जे प्रभू येशूकडे वळले, त्यावेळेस हा प्रकार नव्हता. नंतर इतिहासात ते सुरू झालं अलीकडच्या काळामध्ये, जवळजवळ 400 वर्षापूर्वी. आणि ह्याचा इतिहास शास्त्राचा 2000 वर्षापूर्वी. म्हणून तो चर्चचा नियम आहे की चर्चने मदर्स डे केलाच पाहिजे असं नाही आहे, कारण चर्चचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तो एक कल्चरल, एक फॅमिली इश्यू आहे. परंतु कॅथलिक चर्च आणि प्रोटेस्टंट चर्चने ते मिक्स केलं, एक गेट टुगेदर, एक सण, एक सेलिब्रेशन करण्यासाठी, आणि मदर्स डे करून तिथं लोकांना बिझी करून टाकलं. असं एक एक प्रथा ह्या मंडळीमध्ये 2000 वर्षात सैतानाने घुसवल्या. आणि ज्यांना काहीच माहीत नाही, ज्यांना वाटतं की चर्च आहे, बाळासाहेब सांगतात आपण ऐकलं पाहिजे, ते खरं आहे, ते अशाला बळी पडले आणि ह्या प्रथा सुरू राहिलेल्या आहेत. म्हणून मदर्स डे करू नये असं पण सांगितलं नाही, पण करावं असं नाही, कारण त्याचा शास्त्राशी संबंध नाही. केलं तर चुकीचं नाही, मातांचा आपण आदर केला पाहिजे, परंतु त्याच्यासाठी दिवस हे चुकीचं आहे. हे शास्त्राला धरून नाही आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर तो आपला विषय नाही आहे, ते एक्स्ट्रा होतो. तर 7 गोष्टी प्रभू येशूने त्याच्या शिष्यांसाठी केल्या. पहिली गोष्ट की त्याने त्यांना शिकवलं. त्यांना शिकवणं का गरजेचं होतं? आता विचार करा की काही जण शुद्ध अडाणी होते म्हणून तुम्ही नोटबुक घ्या, लिहून घ्या डायरेक्टली, असं म्हणायचं काही कारणच नव्हतं, कारण लिहिता वाचताच येत नव्हतं. म्हणून काय होतं की जे ऐकणार, पाहणार, तेच लक्षात ठेवून त्याच्यावरच ते उपदेश करणार होते. ही आनंदाची बातमी कोणासाठी? जे शिकलेलं नाही, ज्यांना शिक्षण नाही, त्यांच्यासाठी आहे. की शिक्षण, क्वालिफिकेशन पाहिजे देवाचं कार्य करायला असं नाही आहे, पण असलं तर चांगली गोष्ट, पण ते नसलं तर मी कार्य करू शकणार नाही हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांना जर सुवार्तेची घोषणा करायची आहे, मत्ती 28 सांगितलं की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जे मी तुम्हाला शिकवले ते त्यांना पाळायला शिकवा. यांना नीट माहीत पाहिजे की सुवार्थ म्हणजे नक्की आपण काय सांगायचं आहे लोकांना. त्यांच्याजवळ करेक्ट मेसेज पाहिजे, नीट सांगता आला पाहिजे. सुवार्थ म्हणजे साक्ष नाही आहे, देवाने माझ्या ही साक्ष झाली तुमच्यासाठी काय केलं तुमचं, ही सुवार्थ नाही झाली. सुवार्थ काय की देवाने मानव जातीसाठी तुमच्यासाठी काय केलं, ही सुवार्थ. तुम्ही आणि मी देवासाठी काय करतो ही सुवार्थ नाही आहे. लक्षात घ्या. त्याने काय केलं तेवढंच की त्याने हे आपल्यासाठी केलेलं आहे. आपल्या पापांची क्षमा उपलब्ध केली, आपल्या पापांची शिक्षा भोगली, आपल्यासाठी तारण उपलब्ध केलं. आपल्याला देवासाठी काही करण्याची गरज नाही. आपल्याला द्यायची गरज, आपण काय देऊ शकतो? काहीच नाही. आपण त्याचे जग त्याचे काय देणार? तरी लोक देतात, तरी तुम्हाला वाटतं की नाही काहीतरी केलं पाहिजे. असं कसं म्हणता बघा, काहीतरी केलं पाहिजे. आणि मग सैतान आयुष्यभर करण्यात बिझी ठेवतो. उपास, तापास, धर्म, कर्म, हे ते. माणसाला वाटतं की काहीतरी केलं तर मिळालं. हा धर्म शिकवतो. आनंदाची बातमी आहे की आपण देवाला देऊ शकत नाही, काही करू शकत नाही, त्याने सर्व काही केलेलं आहे. हा करेक्ट संदेश, हा संदेश ह्या शिष्यांना संबंध गरजेचं होतं की नेमकं काय शिकवायचं, काय सुवार्ता गाजवायची. म्हणून त्यांनी 40 दिवस त्यांना शिक्षण दिलं. हे शिक्षण पब्लिकसाठी नव्हतं, अगोदरच्या कार्यामध्ये केलं तसं. हे फक्त शिष्यांसाठी होतं. 40 दिवसाचं एक ट्रेनिंग पिरियड होतं. कारण 40 दिवसानंतर तो स्वर्गात जाणार होता आणि त्यांना नंतर कार्य पुढे सुरू ठेवायचं. म्हणून पहिली गोष्ट, द फर्स्ट थिंग इज ही टॉट दॅम. दे नीडेड द राईट मेसेज. त्यांच्याजवळ योग्य संदेश पाहिजे होता.
त्यांना माहीत पाहिजे होतं की काय सांगायचं. आणि म्हणून जे सुवार्ता गाजवतात, उपदेश करतात, त्यांना माहीत पाहिजे की आपण काय बोलतोय, काय सांगतोय. आज बरेच लोकांना माहीत नाही आपण काय बोलतो. सुवार्तेच्या नावाखाली ते भलतंच सांगतात, तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही हे करू नका, ते करू नका. ही सुवार्ता नाही आहे. काय करू नका हे नाही सांगायचं आहे. देवाने काय केलं तेवढंच सांगायचं. त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला तर ते वरती. काय केलं पाहिजे हे सांगणं आपली जबाबदारी नाही. ही सुवार्ता नाही आहे. आणि हे ह्या शिष्यांना समजणं गरजेचं होतं. म्हणून त्यांना शिक्षण दिलं. आणि प्रत्येक जण जो सेवक आहे, सुवार्तिक आहे, पालक आहे, ह्याला ह्याच्याजवळ करेक्ट संदेश पाहिजे की नेमकं काय सांग. बरेच लोक मोठमोठे उपदेश करतात, पण त्यांना म्हणायचं काय होतं, पॉईंट काय होता हेच कळत नाही. सुरुवात एकीकडं होते, शेवट भलतीकडं होते. मध्ये गप्पा गोष्टी होतात वगैरे वगैरे. मेन पॉईंट, मेन गोष्ट काय, नक्की काय करायचं. त्या लोकांना कळलं म्हणून ते म्हणले की बंधूंनो आम्ही काय करावे. पेत्राचा उपदेश समजला म्हणून ते लोक म्हणले की आम्ही काय करावे. समजलं नसलं कोणी होतं, समजत होतं म्हणून लोक समुदाय प्रभू येशूच्या मागे चालत होते. समज नसतं काय येडे होते का उन्हात तानात लेकरं बाळं घेऊन त्याच्या मागे डोंगर दऱ्यातून फिरायला. नाही, समजत होतं म्हणून ते प्रभू येशूच्या मागे चालले. तुमचं माझं जर समजलं तर लोक देवाकडे येतील. पण आपलं काय म्हणणं हे आपल्यालाच नाही समजत, तर दुसऱ्याला कसं समजलं. आपल्यालाच माहीत नसतं आपण काय बोलतोय, तर दुसऱ्यांना काय दोष द्यायला. तुला का बरं समजत. अरे पण तू जे सांगतो ते तुला समजतंय का, तुला काय म्हणायचं तुला माहीत आहे का. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट की त्याने त्यांना शिकवलं. म्हणून पाऊल कलोसायकरास पत्र 1:9-11 काय म्हणतो बघा. कोलोशियन्स 1. ही प्रार्थना त्याची कलोसाच्या मंडळीसाठी आहे. आणि तो अशी प्रार्थना करतो कलोसे 1:9-11. यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही. ती अशी की काय प्रार्थना करीत होतो, आशीर्वाद देणे. ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे. म्हणजे देवाची इच्छा काय आहे तुमच्या जीवनासाठी, देवाने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, काय करून ठेवलेलं आहे, काय अवेलेबल केलेलं आहे हे तुम्हाला कळावे. आणि आपल्या प्रार्थना काय असतात, याला आशीर्वाद दे, तिला आशीर्वाद दे. का, कारण आपल्याला माहीतच नाही प्रार्थना काय करायची, कशी करायची. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष करता त्याला शोभेल असे वागावे. वागू कधी, जेव्हा समजाल की त्याची इच्छा काय, तेव्हा त्याची इच्छा काय हे जर नाही समजलं तर कसं काय वागणं नीट होईल का. किती जण ऐकत आहे. तर ही प्रार्थना पाऊलाने केली. म्हणून तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये पाऊल तिमोथेला काय लिहितो, तिमोथेला दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं 15वं वचन 2 टिमोथी 2:15. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, नीट हा शब्द अंडरलाईन करा. नुसता सांगणारा नाही तर नीट सांगणारा. प्रदीप 2 तिमोथी 2:15. तू सत्याचे वचन, काय नीट सांगायचं आहे. तत्वज्ञान नाही, स्वतःचं जनरल नॉलेज नाही, सत्याचं वचन. काय नीट सांगायचं आहे, देवा स्वतःचं कौतुक नाही, देवाने काय केलं ते स्वतः देवाचं वचन. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, कामकरी असा, देवाला पटलेला असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. ही वॉर्निंग पाऊल तिमोथेला देते, तरुण तिमोथेला. तो म्हणतो की देवाने तुला निवडलेलं आहे, तू माझ्याबरोबर सेवा करत आहे, पण त्याच्यात खुश होऊन समाधान मानू नको. तू वचन नीट सांगणारा असा हो. आणि नीट सांगण्यासाठी आपल्याला ते नीट माहीत पाहिजे, नाही का. आणि नीट माहीत असण्यासाठी आपण ते नीट स्टडी केलं पाहिजे. उडत उडत ऐकून होईल का. तिकडं टी व्ही चाललेला, इकडं बायबल रिडिंग होईल का. मागं बॅकग्राऊंडला गाणे लागले प्रेज वर्शिपचे, इकडं शास्त्र वाचतो, काही फायदा होईल का. नाही. तू सत्याचे वचन नीट सांगणारा असा हो, देवाला पटलेला असा कामकरी हो.
तीतला पत्र याचा दुसरा अध्याय, पावलाचे तीतला पत्र याचा दुसरा अध्याय आणि याचं वचन 7 आणि 8 या ठिकाणी आणखी तो काय म्हणतो बघा. सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखव. कित्ता हा शब्द अंडरलाईन करा. आता हे सर्व विधर्मी मंडळी आहेत, विधर्मी लोक आहेत, आणि म्हणून तो म्हणतो की विधर्मी लोकांमध्ये ख्रिस्त गाजवत असताना तू त्यांच्यापुढे उदाहरण हो. त्यांना त्यांचे देवदेवी आहेत, ते सर्व करत आलेले आहेत, पण आता आणखी एक नवीन देव येशू ख्रिस्त याच्याबद्दल सांगत असताना त्यांना कळलं पाहिजे की तो देव कोण, त्याची अपेक्षा काय, तो काय करतो, त्याने तुझ्या जीवनात काय केलेलं आहे, हे नुसतंच ऐकून नाही तर ते तुझ्या जीवनावरून पाहतील. म्हणून तो म्हणतो सर्व गोष्टीविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखव. वचन 7 बघ समाधान त्या वचनात. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. शिक्षणात काय पाहिजे? शुद्धता पाहिजे. हे त्याच्यात टोमणे वगैरे नाही मारले पाहिजे. हे ठिकाण पुलपीठ देवाचं वचन गाजवण्यासाठी आहे. जर कोणाला काही सांगायचं आहे तर डायरेक्टली सांगू शकता. आणि तुम्हाला माझी पद्धत माहिती आहे, मी वचनातून इनडायरेक्टली टोमणे कधी मारत नसतो, बरोबर. मी सेपरेट घेऊन डायरेक्टली सांगत असतो की हे चालणार नाही, कारण हे पवित्र ठिकाण वचन गाजवत असताना वचनच गाजवलं गेलं पाहिजे. महत्वाचं आहे. पण काही सेवक लोक, पाळक लोक ह्या पोझिशनचा दुरुपयोग करतात. मी म्हणतो इनडायरेक्ट बोलण्याची गरज काय? आपल्याला जर देवाने अधिकार दिला ते तर आपण डायरेक्टली सांगू शकतो. असं फिरून सांगण्याची काहीच गरज नाही. तर शुद्धता, नंतर गांभीर्य, सिरियसनेस, वचन गाजवताना. जोक्स लिमिटेड पाहिजे. हसवणं, लोकांनी हसणं, मग जोक्सच लक्षात राहतात, उपदेश लक्षातच राहतात. गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण, की त्याच्यात काही फॉल्ट नाही, त्या मेसेजमध्ये काही नाही, पण त्याने असं नाही, असं बोलायला पाहिजे, नाही पण शास्त्रात असं लिहिलं पण त्यांनी असं सांगितलं. शास्त्रातून कोणी दोष नाही लावला पाहिजे, म्हणून शास्त्र नीट माहीत पाहिजे, बरोबर. तर लोकांपुढे आपण उभं राहायचं की आपली चूक शास्त्रातून लोकांनी नाही काढली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हे ध्येय तुझं ठेव, पाऊल तिमोथेला म्हणतो, तीतला म्हणतो. वचन 8 यासाठी की विरोधेला आपल्याविषयी काही वाईट बोलायला जागा नसल्यामुळे लाज वाटावी. जर कोणी विरोध करायला, नुसताच विरोध करायला उठलेला असेल तर त्याला पण लाज वाटली पाहिजे की मला काहीच फॉल्ट दिसला नाही, काहीच कुठंच रॉंग नाही. अशा रीतीचं हे पाहिजे. अशा रीतीने वचन गाजवलं पाहिजे, अशा रीतीने सुवार्ता गाजवली पाहिजे, बघा. आणि हे शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त ट्रेनिंग देते. ट्रेनिंग पिरियड आहे 40 दिवसाचा, आपण म्हणू शकतो प्रोबेशन पिरियड. पहिली गोष्ट 7 गोष्टी. पहिली गोष्ट त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना शिकवलं. आज 2 गोष्टी चर्चेस, मंडळ्या पॉवरलेस का आहेत याचे 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे की देवाच्या वचनाचं सत्य जसंच्या तसं शिकवलं जात नाही, त्याच्यात भेसळ करून, मिक्स करून, पाणी टाकून शिकवलं जातं खुश करण्यासाठी, की नको श्रीमंत लोक सोडून गेले तर माझं कसं होईल, कोणाला वाईट वाटलं तर चर्च कसं होईल, म्हणून खुश करायचं. तुम्ही पण राहा, सगळे खुश राहा आणि येत राहा, बरोबर. तर पहिली गोष्ट पॉवरलेस चर्च काय आहे की वचन जसंच्या तसं गाजवलं जात नाही. आणि वचन गाजवलं न गेल्यामुळे मंडळीला, लोकांना माहीत नाही की सत्य काय, वचन काय. पालक जे सांगतील तेच काही लोक खरं मानणार आहे, ते काही शास्त्र घरी जाऊन उघडून पाहणारे नाही आहे. ते म्हणतात तुम्ही सांगा आम्ही ऐकतोय. आळशी लोक आहेत ते. त्यांना स्वतः देवाच्या वचनाचं महत्त्व नाही की खरंच त्यांनी जे सांगितलं ते शास्त्राप्रमाणे आहे का, हे चेक करणं प्रत्येकाची जबाबदारी. आणि हे तर आज प्रत्येकाने केलं तर एवढे फसवणूक, खोटे संदेश ते आणि एवढी खोटी फसवणूक होणार नाही.
पण आपण म्हणतो आम्हाला टाईम नाही आहे. मग कशाला टाईम आहे? टाईम कशाला? पिक्चर पाहायला, मोबाईल खेळायला, कशाला टाईम आहे? कसे काय देवाचे लोक होतात? तसं जर केलं तर पहिली गोष्ट इग्नोरंट ऑफ बिब्लिकल ट्रूथ, शास्त्राचं सत्य माहीत नसल्यामुळे पॉवरलेस, देवाचा पॉवर काम करीत नाही. दुसरी गोष्ट की ज्यांना माहीत आहे, सत्य माहीत आहे, ते त्याच्याप्रमाणे चालत नाहीत. ह्या दोन गोष्टीमुळे मंडळ्या पॉवरलेस आहेत. 10 वचन तीताला पत्र 2 आणि 10. अपकार करू नये तर सर्व प्रकारे इमानीद्वारे वागावे, यासाठी की त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा आणावी. शिक्षणास हा शब्द अंडरलाईन करा. असा बोध कर. म्हणजे पाऊल तीताला म्हणतो की तू जे शिकवतोस ते तुझ्यामध्ये त्यांना दिसलं पाहिजे. मग ते कन्फर्म होईल की येशू ख्रिस्ताने तुला बदललेलं आहे, तुझं तारण केलेलं आहे. आणि जर ते तुझ्यामध्ये होऊ शकतं तर त्यांच्यातही होऊ शकतं, असा ते विश्वास ठेवतो. आपण दुसऱ्यांना सांगणारे नसलं पाहिजे, आपल्यामध्ये ते पाहिजे. आपण ते प्रॅक्टिस करत असलं पाहिजे. मी जर सुवार्ता सांगितली पाहिजे हे जर मी तुम्हाला सांगतो तर मी पण सुवार्ता सांगितली पाहिजे. मी पण वचन नीट सांगितलं पाहिजे. तर मग देवाचा पॉवर कार्य करतो. म्हणजे नुसतं सांगणं नाही, थिअरी नाही आहे की आता बायबल कॉलेजला आले, प्रदीप आता नोट्स लिहिल्या आणि पॉईंट्स माहीत आहे. नाही, ते सगळं जरी करेक्ट असलं पण लाईफ जर रॉंग असलं तर देवाचा पॉवर, देवाचं सामर्थ्य कार्य करणार नाही. तुम्ही बरोबर तंतोतंत शास्त्राप्रमाणे जरी उपदेश केला, शिक्षण दिलं, पण तुमचं जीवन जर देवाशी नीट नसलं तर पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या संदेशावर असणार नाही. ते बुद्धीने करेक्ट आहे की कोणीच फॉल्ट काढू शकणार, पण पॉवरलेस मेसेज आहे. पॉवर नसणार आहे त्याच्यात. लोक फक्त म्हणजे हा चांगला उपदेश आहे, चांगलं हे, पण बंधनं तोडणारे सामर्थ्य, टच करणारं वचन हे नसणार आहे. शुद्धीवर आणणारा पॉवर त्याच्यात नसणार आहे. म्हणून हे महत्त्वाचं आहे. तर पहिली गोष्ट काय, त्याने त्यांना शिकवलं. आणि हे कधी माहिती आहे का? पुनरुत्थानानंतर. कुणीतरी म्हटलं पण आम्हाला वाटलं पुनरुत्थानानंतर प्रभू येशू थोड्या दिवसांनी स्वर्गात गेला. म्हणजे त्यांना वाटलं इकडं तिकडं तो फिरला, कोणाला तरी दर्शन दिलं, इकडं तिकडं दर्शन दिलं नाही. 40 दिवस त्याने त्यांना शिकवलं. हार्ड ट्रेनिंग होतं. काय शिकवलं हे इथं लिहिलेलं नाही आहे, पण नंतरच्या पत्रांमध्ये आहे. त्यांच्याजवळ काही नोटबुक, डायऱ्या नव्हत्या किंवा रेकॉर्ड करायला नव्हतं की प्रभूशी सांगतो व्हिडिओ शूटिंग नाही. ते फक्त ऐकलं आत्म्याने, मनापासून. ते इथं ठेवलं आणि मग ते इथं आलं आणि लोकांना सांगितलं. म्हणून ते नुसतं डायरेक्ट नोटबुकमध्ये नाही पाहिजे, ते इथं पाहिजे. हे नोटबुक डायरेक्ट फक्त फॉलो करायला पाहिजे की आपण बरोबर त्या ट्रॅकने, त्या पटरीवर चाललेलो आहे का, ह्याच्यासाठी हे पुढं पाहिजे. पण मेसेज कुठं पाहिजे? इथं पाहिजे. म्हणून जेव्हा कोणी म्हणतात की पळक साहेब तुमच्या नोट्स आम्हाला पाठवा, मी म्हटलं पाठवतो. आणि मग पाठवल्यानंतर ते म्हणतात आम्हाला काहीच कळत नाही, कारण त्या माझ्या पॉईंट्स आहे, मला माहिती आहे तिथं काय म्हणायचं आहे, त्याच्यानंतर काय. तुम्ही जर ॲक्च्युली संदेश ऐकला तर तुम्हाला कळलं. नुसते पॉईंट्स आणि वचनं लिहून काय फायदा. म्हणून एकमेकाच्या पॉईंट्सवरून पूर्ण संदेश समजत नसतो. प्रत्येक बरेच वेळेस म्हणतो पॉईंट्स लिहून, पॉईंट्स. अरे ते पॉईंट्स नसतं रे बाबा, ते प्रगटीकरण असतं देवाच्या आत्म्याने आपल्या आत्म्यात. आणि इथं चोकअप होत असतो. म्हणून हे चोकअप क्लिअर ठेवायचं असतं. मग इथं जे आहे ते बरोबर आहे ठेवून लोकांच्या पुढं लागतं. ह्याच्यात जर दुसरं भरलेलं असलं तर आत्म्यातलं वचन देवापर्यंत जात नाही, लोकांपर्यंत जात नाही. पॉईंट्स लिहायचे, मेन मुद्दे लिहायचे, पण प्रगटीकरण त्याच्या मागचं जे असतं ते मनामध्ये असतं, आत्म्यात असतं. आणि हे तो शिष्यांना शिकवत असे पुनरुत्थानानंतर. म्हणजे काय, पुनरुत्थानानंतर पण तो शिष्यांना टीचिंग देत होता. म्हणजे याच्यावरून शिक्षण किंवा टीचिंग किंवा बायबल स्टडी हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळतं. म्हणून मी उगीच घेत नाही झूम मीटिंग बायबल. देवापुढे कर्तव्य आहे की जे मेंढर आहेत ज्यांनी ऐकलं पाहिजे त्यांच्यासाठी वाणी आहे.
त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षणाला प्रभू येशूने महत्त्व दिलं, मरण पुनरुत्थानापूर्वी आणि नंतर सुद्धा. मग तुम्हाला का वाटावं की आम्हाला झूम मिटिंगची बायबल स्टडीची गरज आहे? तुम्हाला का वाटावं की मला बायबल स्टडी महत्त्वाचं आहे? नाही, पण आम्ही चर्चला येतो. येतं तर बरं येतं, माझ्यासाठी येत नाही. देवाला माहित आहे अंतःकरण बाळगणारा तो आहे. इथं दाखवायचं कोणाला, मी काय कोणाला दाखवण्यासाठी करत नाही. देव पाहतोय. एक दिवशी मला हिशोब द्यायचा की मी काय शिकवलं, कसं कार्य केलं, आणि तुम्हाला हिशोब द्यायचा की कसं देवामध्ये चालले, मंडळीत चालले, एकमेकांशी कसे वागले. सगळ्यांना त्याच्यापुढे उभं राहायचं. पण विषय तुमचा किंवा माझा नाही, आपल्या सर्वांचा आहे. तर पहिली गोष्ट त्याने त्यांना शिकवलं, म्हणून त्यांना माहीत असणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट त्याने काय केलं, तिसरं वचन, प्रेषितांचे कृत्य 1 आणि वचन 3, ॲक्ट्स 1:3. चर्चची स्टोरी आहे. चर्च कसं सुरू झालं. मरण सोसल्यानंतरही त्याने पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो असे दाखविले. पुष्कळ पुराव्यांनी शिष्यांना दाखवलं. दार बंद होतं, प्रेयर मीटिंग चालू होती, अचानक तो त्यांच्यामध्ये प्रगटला. आणि जो बोलला होता ना, ज्याने त्याला सांगितलं होतं की प्रभूशीला आम्ही पाहिलं त्या बायकाने, आणि तो म्हणला नाही, मी जोपर्यंत माझ्या डोळ्याने पाहत नाही ना, मी त्याच्या हातात बोट घालून पाहत नाही, मी विश्वास ठेवणारच नाही तो जिवंत. आणि अचानक ही प्रेयर मीटिंग सुरू असताना, दारं बंद असताना प्रभू येशू त्यांच्यामध्ये प्रगट झाला आणि बरोबर थोमाला म्हटलं की तुझा हात पुढं कर. किती शॉक झाला असेल, विचार करा. किती लाजल्यासारखं झालं असेल. काही वेळेस देव आपल्याला लाजवतो, आपल्याशी बोलतो, आणि याच्यावर ठीक आहे. आणि त्याला म्हटलं हात पुढं कर, आणि त्याने हात पुढं केले आणि त्याला दाखवलं. आणि पाहिलं की तेच हात आहे की ज्याच्यात खिळे ठोकलेले होते त्या कुशीत. आणि तो म्हणतो माझा प्रभू व माझा देव. तोपर्यंत म्हणत होतो आमचा प्रभू आमचा देव. तोपर्यंत लोक म्हणतात आमचा देव आमचा परमेश्वर. पण वैयक्तिक अनुभव आल्यानंतर पर्सनल ते म्हणतात की माझा देव आणि माझा प्रभू. हे महत्त्वाचं आहे. आणि प्रार्थनेहून आपल्याला समजतं आमचा देव, आमच्या देवाने म्हणलं की माझा देव माझा पिता. याच्यावरून कोणाचं वैयक्तिक नातं, पर्सनल रिलेशन देवाशी आहे की नाही. तो म्हणतो माझा देव आणि माझा प्रभू. त्याला सांगितलं की विश्वास न ठेवणार नाही तर विश्वास ठेवणारा राहा. तो म्हणतो की तू तर पाहिलं म्हणून विश्वास ठेवतो, पण न पाहता विश्वास ठेवणारे ते धन्य. म्हणजे त्याला प्रूफ, त्याला प्रमाण दाखवलं की इथून पुढे त्याच्या मनात मरेपर्यंत कधीच डाऊट नव्हता की येशू ख्रिस्त खरंच जिवंत झालेला आहे. तो मरेपर्यंत लोकांना सांगत होत नाही, मी पण असं म्हटलो होतो, कोण मी त्याच्या हातात, त्याच्या खेळाने ठोकलेल्या हातात बोट घालून पाहिले, मी त्याच्या कुशीत, मला माहिती आहे, मी पाहिले तो जिवंत आहे. ही खात्री होणं गरजेचं होतं. आणि म्हणून दुसरी गोष्ट त्याने त्यांना दर्शन दिलं. सेकंड पॉईंट, 7 गोष्टीपैकी प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना दर्शन दिलं. का? कारण त्यांची खात्री झाली तरच ते लोकांना सांगू शकतील की येशू ख्रिस्त जिवंत आहे. त्यांची जर खात्री नाही झाली तर कसं काय सांगा. आज तुमची जर खात्री नाही की येशू ख्रिस्त जिवंत आहे तर तुम्ही दुसऱ्याला काय सांगा. चर्चला या, शास्त्र वाचा, हेच सांगतात. पण जर खात्री झाली तर आपण सांगू की नाही, तो शास्त्रातला येशू ख्रिस्त आज जिवंत आहे, तो आमच्या बरोबर आहे, तो आमच्या चर्चमध्ये, तो माझ्या बरोबर आहे, तो 2000 वर्षापूर्वी होता नाही, तो आज पण आहे, तो काल आज आणि युवानिक सारखा आहे. हे आपण छातीटोकपणे सांगू. हे त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. आणि म्हणून त्याला त्यांनी पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशूने त्यांना दर्शन दिलं. ते 2 जण चालले होते माणसाच्या गावाला. त्यांना म्हटलं कोणीतरी माणूस आहे, गप्पा मारत चालले आणि पुढं काय झालं आपल्याला माहिती आहे की कशा रीतीने त्याने डोळे. ती बाई सकाळी उठून गेली कब्रस्तानात. फुलं टाकायला गेली का? नाही, आपल्या भाषेत फुलं टाकायला, पण त्या भाषेत त्या संस्कृतीप्रमाणे काय त्याच्यावरती सर्व सुगंधी द्रव्य लावायला. म्हणजे आज आपल्या भाषेत काय फुलं टाकायला. म्हणजे तिचाही विश्वास नव्हता की खरंच येशू ख्रिस्त जिवंत होईल. आणि तो तिच्या मागे उभा राहिला.
आणि तिला वाटलं, शास्त्र सांगत की तिला वाटलं मालिनी, ती त्याला म्हणते की माझ्या प्रभूला कुठं ठेवले ते मला सांगा. त्यालाच विचारते. तिला डोळे नव्हते का? तिने प्रभू येशूला पाहिलं नव्हतं का? ह्या डोळ्याने देव दिसतो का? नाही, आम्ही पाहिल्यावरच विश्वास ठेवतो. ह्या डोळ्याने देव दिसतो का? नाही. हॉस्पिटलला पडल्यावर सिरियस झाल्यावर जेव्हा बरं करतो ना, तेव्हा माणूस म्हणतो की हा देव आहे. डोळ्याने पाहिलं का? नाही. मग कसं कळलं? अनुभवाने. डोळ्याने पाहिलं तरी तिला वाटलं तो माली आहे. नाही, पण मी असतो तर असं केलंच नसतं. तसंच केलं असतं मी पण आणि तुम्ही पण. कारण जोपर्यंत हे डोळे देव उघडत नाही ना, या डोळ्याने तो कोण आहे समजू शकत नाही. तो जरी आज मध्ये उभा राहिला तरी तुम्ही म्हणाल सैतान आहे का, दुष्टात्मा आहे का, कोण आहे? कारण सैतान पण प्रकाशाचा दूत म्हणून प्रगट होता. काळाकुट्ट डेंजर असा प्रगट होतो असं शास्त्रात नाही लिहिलं. प्रकाशाचा दूत म्हणून ज्यांनी सांगतात, जे सांगतात स्वप्नामध्ये की आम्हाला प्रकाश दिसला आणि एकदम दिव्यदूत दिसला, हे दिसलं, मी लगेच सावध होतो की शास्त्र सांगतं की सैतान आणि त्याचे दुरात्मे पण प्रकाशाचे दूत म्हणून प्रगट होतात. सैतान म्हणून झालं तर कोणी ओळखेल की सैतान, पण फसवण्यासाठी ते लाईट. आणि आपल्याला वाटतं की अरे देव, कारण शास्त्र तर सांगताना ब्रदर की देव प्रकाश आहे. अरे पण शास्त्र हे पण सांगतं की सैतान पण प्रकाशाचं रूप धारण करतो. तुम्ही जर सत्याचे असाल तर तुम्ही ओळखू शका, नाही तर तुम्ही म्हणाल की मला देवानेच स्वप्न दाखवलं, देवानेच दर्शन दिलं. शिष्यांची खात्री होणं गरजेचं होतं, कारण त्याच्यावर जगाचं सुवार्थ कार्य अवलंबून होतं. प्रभू येशू स्वर्गात जाणार होता आणि ते पुढं कार्य सुरू ठेवणार होते. म्हणून त्यांनी शिकणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट त्यांची खात्री होणं गरजेचं होतं की खरंच तो जिवंत आहे, आम्ही त्याला पाहिलेलं आहे. कोणीच त्यांच्याशी वाद घालू शकणार नाही. पर्सनल एक्सपिरियन्स, वैयक्तिक प्रगटीकरण हे म्हणतं. त्यांनी असं सांगितलं, तिथं तसं लिहिलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं, हे नाही. मला ते प्रगट झालेलं आहे, मला हे माहीत आहे. काय म्हणणं आहे? मी त्याचा अनुभव घेतला. हे वैयक्तिक प्रगटीकरण पाहिजे. आणि हे शिष्यांना असलं तरच ते जगाला सुवार्थ सांगायला जाऊ शकणार होते. म्हणून आपण जिवंत आहोत असे त्यांनी बहुत प्रमाणाने दाखवल्याने 40 दिवसापर्यंत त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. म्हणजे काय अजून शिकवणं बाकी होतं? हो, देवाच्या राज्याच्या गोष्टी. देवाचं राज्य, देवाच्या राज्याचे दाखले त्याने सांगितले, स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगितलं. आता हे यहुदी शिष्य असल्यामुळे त्यांना माहीत होतं त्यांच्या जुन्या काळाच्या मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे किंवा संदेष्टांप्रमाणे की देवाचं राज्य येणार आहे, येशू ख्रिस्त आमचा मसिया येणार आहे, एवढं त्यांना माहीत होतं. पण त्याचं येणं 2 वेळेस होणार होतं. एकदा जगाच्या तारणासाठी आणि दुसरं जगावर राज्य करण्यासाठी. हे डिटेल त्यांना माहीत नव्हतं. त्यांच्या पालकाने त्यांना सांगितलं. म्हणून जनरल आयडिया होती की तो येणार. म्हणून तो आल्यानंतर जेव्हा तो बरं करत होता आणि रोमच्या गुलामगिरीतून मुक्त करत नव्हता, त्यांना वाटलं की हा मसीह असूच शकत नाही. जर असतात तर त्याने आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलं असतं, तो राजा होऊन बसला असता. त्यांना माहीत नव्हतं की त्याचं हे पहिलं येणं जगाच्या तारणासाठी, त्यांच्या तारणासाठी आहे. म्हणून त्यांनी मिस केलं, ते फसले. बघा किती जणांना समजतं मी काय. उडत माहीत नाही पाहिजे, नक्की माहीत पाहिजे, नाही तर सैतान तुम्हाला फसवू. तुम्ही फसले असाल, तुम्ही दुसरा फसवा, तुम्ही दुसरा चुकीचा संदेश द्या, चुकीची सुवार्थ सांगा. देवाचं राज्य म्हणजे प्रत्यक्षात त्याचं पृथ्वीवर जे येणार ते. दुसरी गोष्ट देवाचं राज्य म्हणजे त्यांनी म्हटलं एकदा प्रभू येशूने की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. त्याने सांगितलं की प्रथम त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळण्याचा खटपट करा म्हणजे ज्या गोष्टी मिळतील. कोणत्या राज्याबद्दल तो बोलत होता की देवाची सत्ता. ज्यावेळेस माणूस देवाकडे वळतो तेव्हा देवाची सत्ता, इकडे बघा, देवाचं राज्य म्हणजे देव त्या व्यक्तीच्या जीवनावर राज्य करतो. म्हणजे देवाचं राज्य आतमध्ये येतं. म्हणजे देवाचं राज्य येईल, हे एक दिवशी जगावर येईल, पण त्यांच्यामध्ये येईल. त्यांच्यामध्ये तो आणायला त्यावेळेस आलेला होता, हे त्यांना कळलेलं नव्हतं.
म्हणून त्यांना कळू शकलं नाही की तो आमचा मसीहा आहे. ते म्हणजे तो असंच शकत नाही, तो आमचा मसीहा होऊच शकत नाही. आज तर त्यांनी रोमन गव्हर्नमेंट उलथून पाडला असता, आम्हाला स्वतंत्र केला असता. तो गादीवर बसला, तो कशा घोड्यावर गाढवावर वगैरे बसून गेला, कल्पना नव्हती. म्हणून अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं. लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग. थोडंसं माहीत झालं कुठून, पण मी म्हणतो शिकवण्याची गरज काय होती. प्रभू येशूच्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला, प्रभू येशूचे चमत्कार आणि त्याची सेवा लाईव्ह डोळ्याने पाहिलेली नव्हती का? होती. मेलेल्यातून उठल्यानंतर प्रभू येशूला पाहिलं नव्हतं का? होतं. मग ते त्याची सुवार्ता सांगायला क्वालिफाईड होते का? होते, जगिक दृष्टीने. आज कोणत्या कमिटीने लगेच सांगितलं, अरे तू होता, तुम्ही होते आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता. जगिक दृष्ट्या ते होते. त्यांनी लाईव्ह मेसेजेस, लाईव्ह मिरॅकल्स, चमत्कार पाहिले, लाईव्ह प्रभू येशू पुनरुत्थान. तरीही त्यांनी सांगितलं, तरीही तो त्यांना शिक्षण देत होता. तरी त्यांना ट्रेनिंग गरजेचं होतं. मग आपल्याला किती आहे? आपण का असं समजा मला बायबल स्टडीची गरज, मला मी शिकू शकतो, मी कुठून काही शिकू शकतो. का बरं असं वाटावं? ही सैतानाची फसवणूक आहे, भूलथाप आहे, हा अर्धवटपणा आहे, मूर्खपणा आहे, ही लोकांची दिशाभूल आहे. तर दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं, त्यांना दर्शन दिलं, म्हणजे त्यांना खात्री करून दिली. तिसरी गोष्ट त्यांनी काय केलं की त्यांना सांगितलं, त्यांना त्याचं सामर्थ्य दिलं. वचन 4, तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, आज्ञा करणं, ऑर्डर. का? कारण ते म्हणू शकले असे, आम्ही पाहिलं, ऐकलेलं आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, आम्ही उपदेश ऐकले, आमच्या लक्षात आहे, दाखले काय सांगितले, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, आम्ही जाऊ शकतो. त्याने सांगितलं नाही, वॉर्निंग दिली. काय वॉर्निंग आहे? आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. तर जे पित्याचे दान वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले त्याची वाट पहा. म्हणजे काय, आम्ही जाऊ शकत नाही, पण आम्ही पाहिलेलं नाही, पण आम्ही तुमच्या मिटिंगला होतो ना, पण आम्ही तुम्हाला पुनरुत्थान झालेलं पाहिलेलं आहे, आम्ही प्रत्यक्षात पाहिलं, दुसऱ्याकडून नाही, डायरेक्ट तुमचे उपदेश ऐकले, नाही जाऊ शकत. त्याने सांगितलं नाही, पित्याची देणगी, पित्याचं वचन येईपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका. तेवढं पुरेसं नव्हतं. थोडासा अनुभव आला, थोडंसं बरं केलं, जाऊन सुवार्ता सांगायला लागले, थोडंसं शास्त्राचं माहीत झालं, चर्च सुरू केलं, पुरेसं नसतं. किती विशेष आहे, किती धक्कादायक आहे काही लोकांना जे अर्धवट पळत सुटलेले आहे. परमेश्वर म्हणतो मी पाठवलं नसताना ते स्वतःहून पळत सुटले. असे लोक तेव्हा होते, असे लोक आजही आहेत. अर्धवट पळत तर अर्धवट मंडळी. शिकलेला जर शिक्षक असेल तर विद्यार्थी हुशार, पण शिक्षक जर हुशार नसेल तर विद्यार्थी पास होतील का? मग तो प्रॉब्लेम आज चर्चचा आहे, मंडळांचा आहे, पालकांचा आहे. म्हणून मंडळांना, चर्च मेंबरला दोष देण्याचे, पालक कसं आहे, टीचिंग काय दिलं जात आहे याच्यावर त्यांचं ज्ञान, त्यांची लेवल ही अवलंबून असते. म्हणून पहिला प्रश्न विचारतो, कोणते पालक, तुमचे पालक कोण आहे, तुमचं चर्च कोणतं आहे. बाकी विचारायची गरज नाही, तुम्हाला काय अनुभव दिला देवाने, तुम्ही कसे आलात वगैरे वगैरे, त्याच्यावरून आपल्याला समजून जातं. बस, पुढं काही सांगू नका. तुमच्या शाळेत जाता आम्हाला माहिती आहे, पुढं काही सांगू नका. तिसरी गोष्ट, त्यांना सामर्थ्ययुक्त करणं. पित्याचं वचन लूक 24:49 मध्ये सांगितलं आहे. लूक 24:49 आपण वाचू आणि मग थांबूया. लूक 24 आणि वचन 49 आणि प्रभू येशूचे वाक्य आहे, पहा माझ्या पित्याचे वचन, दिलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही वरून सामर्थ्ययुक्त व्हाल तोपर्यंत ह्या नगरात म्हणजे यरूशलेमात राहा. जरी तुम्ही मला पाहिलंय, जरी तुम्ही माझे चमत्कार पाहिले, जरी तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला, तरी तुम्ही क्वालिफाईड नाही. जोपर्यंत तुम्हाला वरून देवाचं सामर्थ्य मिळत नाही, तुम्ही जाऊन सुवार्ता सांगायची नाही.
असं त्यांना सांगितलं. मग त्यांच्यासाठी जर ते महत्त्वाचं होतं तर आपल्यासाठी किती महत्त्वाचं. आपल्याला काय वाटावं की मी सांगू शकतो, मी जाऊ शकतो, मी करू शकतो. त्याच्या पावरशिवाय आणि जगात शैतान त्याच्या दुष्टात्मे तुटून पडतील. तुमच्या आयुष्याचं, तुमचं संसार, तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतील. वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त, तुम्हाला पापात पाडतील, तुम्हाला सायडिंगला टाकतील. आणि तुमच्या स्वतःच्या सामर्थ्य तुम्हाला वाटतं देवाचं कार्य करू शकतो. नाही, अवतावळे पण नाही. पेत्र पण तसाच होता. सगळ्यांनी जरी नाकारलं तरी मी नाकारणार नाही. आणि काय झालं, सगळ्यांनी नाही, त्याने 3 वेळेस त्याला नाकारलं. म्हणून हा ओव्हरपणा जो असतो ना, अतिशयोक्ती की नाही मी फसणार नाही, मला कोणी, तोच माणूस फसला जातो. की नाही माझ्या बाबतीत असं होणार नाही, त्यांच्याच बाबतीत ते होतं. म्हणून देवाच्या गोष्टींच्या बाबतीत ओव्हरपणा, शहाणपणा करू नये. कारण आपला शत्रू हा न दिसणारा शत्रू आहे. त्याचं सैन्य, त्याच्या दुरात्म्या जगभर पसरलेलं आहे. ते कुठून कसा हल्ला करतील, कसं तुम्हाला पाडतील ते तुम्हालाही कळणार नाही. पडल्यावर कळू की आपण पडलेलो. आणि हे प्रभू येशूला माहीत होतं. म्हणून त्याने सांगितलं की वरून सामर्थ्य आल्याशिवाय यरूशलेम सोडून जाऊ नका. पित्याची देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. आणि पित्याची देणगी काय होती? वचन 8, प्रेषित 1:8, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. म्हणजे पित्याची देणगी काय होती? पवित्र आत्म्याची देणगी. प्रभू येशूने सांगितलं होतं योहान 14:16 की मी जातो पण दुसरा एक जण माझ्यासारखा येईल. मी तरी थोडे दिवस तुमच्याजवळ राहिलो पण तो कायमचा तुमच्याबरोबर राहील. त्याचा तुम्ही ऐका. जे काय मी तुम्हाला शिकवलं त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. तुम्ही जरी डायऱ्या लिहिल्या नाही, तुमच्या जरी नोट्स नाही, तुमच्याजवळ जरी माझ्या संदेशाचं रेकॉर्डिंग नाही, तरी तो पवित्र आत्मा मी जे शिकवलं त्याची आठवण तुम्हाला करून देईल. आणि त्या पवित्र आत्म्याने शिष्यांना शिकवलं आणि त्यांनी नवकरा लिहिलं. आणि ते शिकण्यासाठी आज बायबल कॉलेजेस आहेत आणि लोक डिग्र्या घेतात आहे. आणि तरी डिग्र्यामध्ये लोक काय बोलतात हे लोकांना कळतच नाही, सामान्य माणसं. मग काय फायदा? फायदा का काही नाही. पण ते फार शिकलेलं तुम्हाला माहीत नाही पडत. काय PhD, ते फॉरेन रिटर्न, ते MTH आणि त्यांचा उपदेश ऐकला सर्व डोक्यावरून जातो. एक अक्षर कळत नाही. हे काय होतं? मी न पाठवता. देवाचं कॉलिंग, देवाचं पाचारण असलं तरच माणसाने हे कार्य करावं. साईड बिझनेस किंवा रिटायर झालं म्हणून करू नये. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि देवाचं वचनावर चाललं नाही की आता काही काम करायला मग त्याला पाळत व्हा. मी तसा पाळत झालेलो नाही आहे. सेवेत लागण्यापूर्वी मी हाऊसग्रुप लीडर होतो मुंबई येथे. सर्व्हिस करत असतानाही सेवा केली, पाळत पण केलं, आजही करत आहे. म्हणून हा एक व्यवसाय नाही, हा टाईमपास नाही. आता काय करायचं काय नाही, मग चला चर्चचं काही काम असतं सांगा, असं नाही. असं म्हणून चालत नसतं. देवाचं कॉलिंग असतं ते लहानपणापासून असतं, तरुणपणापासून असतं आणि ते आपण आयुष्यात पूर्ण करत जातो. आपण याला त्याला विचार बसत नाही तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं. आपल्याला माहीत असतं ती अग्नी धगधगत असते, आपण पुढे जात असतो. सैतान अडवत असतो, सैतान हल्ले करत असतो, तरी आपण पुढे जात असतो. कोणता सैतान, कोणता दुरात्मा आपल्याला थांबवू शकत नाही. अडथळे येतात, चुकीचे लोक भेटतात, फसवणूक होते, पण तरी देव पुढे नाही. म्हणून त्याचं वचन सांगतं की धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठेल. पडणार नाही असं नाही, 7 वेळा पडले तरी तो पुन्हा उठेल. पण दुर्जन जमीनदोस्त होतात. दुर्जन एकदाच पडले की ते कायमचे. पण धार्मिक 7 वेळा पडला तरी देव त्याला परत होतो. असं आहे लोक. म्हणून हे साईड बिझनेस नाही की आता मी काय करू, आता मी जातो, आता मी बायबल, तसं नसतं ते. की आपोआप ती इच्छा होती, काय करू, आपोआप करायला लागतो. करता 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 देव चालवायला लागतो. देव त्याच्या वचनातून बोलायला लागतो आणि आपल्याला सिद्ध होतं, लोकांना सिद्ध होतं की यांना देवाने बोलवलेलं आहे. आणि आपल्यालाही खात्री होते की नाही देवाने मला ह्याच कार्यासाठी निवडले. हे कन्फर्मेशन दोन्ही साईडने होतं, लोकांकडून पण आपल्या आत्म्यातून पण. तर तिसरी गोष्ट काय?
त्याने त्यांना सामर्थ्ययुक्त केलं. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला वरून सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग जगाच्या अंतापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ही तिसरी गोष्ट, त्याने त्यांना सामर्थ्ययुक्त केलं. पहिली गोष्ट काय, त्याने त्यांना शिकवलं. दुसरी गोष्ट काय, त्याने त्यांना दर्शन देऊन प्रमाण पटवलं, खात्री करून दिली की तो जिवंत आहे. खात्री होणं गरजेचं असतं की खरंच शास्त्र आहे, खरं आहे, देव खरा आहे, तो जे करतो ह्याची खात्री करून पहा. आमच्या चर्चला येऊन पहा. हे असं हे बोलणं सुवार्थ नाही आहे, या बोलण्यात दम नाही की हे सत्य वचन आहे, हे देवाने तुमच्यासाठी केलेलं आहे, हे तो करू शकतो, करतो नाही. आणि तिसरी गोष्ट, त्याने त्यांना सामर्थ्ययुक्त केलं. आणि ते कसं सामर्थ्ययुक्त झाले हे आपण येणाऱ्या संदेशात पाहू की पेंटेकॉस्टच्या दिवशी त्यांना पवित्र आत्मा मिळालं. परंतु 7 गोष्टी त्याने त्यांच्यासाठी केल्या. त्याच्यापैकी आज 3 गोष्टी आपण पाहिल्या. आज आपण इथेच थांबू आणि आणखी बाकीच्या गोष्टी काय काय त्यांच्यासाठी केल्या, कसं शिष्यांना तयार केलं आणि मग त्यांनी त्याचं कार्य केलं, कसं तो आपल्याला तयार करू शकतो, करतो आणि मग आपण त्याचं कार्य करायचं असतं हे आपण पाहू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करू.